सुरू झालेली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे कृष्णा आंधळे। नातेवाईकांची चौकशी सुरू झालेली आहे। कारण या प्रकरणामध्ये जे 3 आरोपी अद्यापही सीआयडीच्या हाती लागू शकलेले नाहीयेत, त्यांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे। सीआयडी कडून या आरोपीच्या नातेवाईकांची चौकशी सुरू करण्यात आली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आणि खंडणी प्रकरणामध्ये सीआयडीची चौकशी सध्या सुरू आहे आणि यामध्ये आरोपी असलेल्या नातेवाईकांची सुद्धा चौकशी सुरू आहे। या सगळ्या संदर्भात आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी स्वानंदकडून। स्वानंद, आत्ताची काय अपडेट सीआयडीच्या चौकशीच्या बाबतीत? कविता, जे सीआयडीचं पथक आहे हे केज येथील विश्रामगृहात तळ ठोकून सध्या आहे आणि या ठिकाणी आता जशी चौकशी गेल्या 2 दिवसात करण्यात येत होती बीड या ठिकाणी, त्याचबरोबर आता केज येथे पण चौकशी केली जाते आणि कृष्णा आंधळे जो आहे 3 आरोपी असलेल्या पैकी एक फरार आहे तो आणि त्याच्या नातेवाईकांची चौकशी आता केज येथील विश्रामगृहात केली जाते आणि आता याबाबत नेमकी जे आता माहिती समोर येईल ती काय असेल हे आपल्याला काही वेळात समजू शकणार आहे। कारण गेल्या 24 दिवसापासून यातील नातेवाईकांची चौकशी सध्या सुरू आहे। सीआयडी कडून बीड मधल्या मस्साजोग मध्ये चौकशीला